चला नेक्स्ट मॅच लगेच चालू करा. चेक. आपण सिद्धू सोबत थोडीशी चर्चा करू. 6 बॉल 25 ची गरज असताना खरं तर हा सामना जिंकलाय. चला मान्यवरांना विनंती आपण स्थाना पण नवा. सिद्धू आपल्यासोबत जोडले गेले. सिद्धू फक्त 1 मिनिट. चला हरकत नाहीये. मॅचला पण सुरुवात करतोय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे समोरचे मित्र. धन्यवाद. थँक्यू सो मच. आता फक्त खेळणार नाही, आता जगन्नाथ क्रीडा संकुलात खेळाडू लढणार आणि क्रिकेट प्रेमी मॅचचा आनंद घेणार. वेलकम बॅक, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बदलापूर विभागातील अंबरनाथ परिसरातील चिखलोली गावचं एक उद्योग क्षेत्रातील मोठं नाव आदरणीय DM भोईर साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच सुरू होतीये. एका बाजूला टीम साई 11 गोरसई ब आणि त्यांना फाईट करते नॅन्सी 11 मानकोली. मॅचची सुरुवात ॲज अ स्कोरर आमच्या सोबतीनं जॉईन होतात रोहित पिसेकर आणि त्या सोबतीनं आपण पाहता. चला आज पगाराचा दिवस. DJ रॉनीचं बरोबर आज संध्याकाळी आगमन झालं. वेलकम रॉनी शेट, स्वागत आहे आपलं. आणि मॅच सुरू होतीये मानकोली विरुद्ध गोरसई. मॅचचा पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार आणि कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत रायगडातील पनवेल तालुक्यातील ती जोडी. पहिला बॉल समोर असू दे. पवार समोर आहे. विनीत माळीचा वार. बॉल सीमा पार. आला षटकार आणि या बेधडक षटकाराच्या सोबतीनं स्वागत भावेश पवारचं विनीत माळी त्या खेळाडून केलंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही स्वागत करतोय रोशन पाटील सर शिरवली आणि प्रवीण टेंबे सर वलप या दोन्ही नामवंत समालोचकांचं. पहिल्या बॉल वरती एक दमदार षटकार. चौटा हिरवा मानकोली त्या संघाला पुरस्कृत केलाय निंबवलीचे मनशाबाई गुळवी यांनी. तर दुसऱ्या बाजूला साई 11 नावाचा ब्रँड खेळतोय. मागचा षटकार तर दुसरा एक्स्ट्रा बाउन्स आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हर. काय म्हणशील रोशन, पहिल्याच बॉल वरती विनीतनं षटकारानं बेधडक सुरुवात केली आहे. अगदी ग्रेट स्टार्ट पाहायला मिळतं आणि खेळाडू जर पाहिलं तर विनीत नावाच्या फलंदाजाकडून एक वेगळं गणित आखले झाले. उत्तमरित्या हा फटका पाहिला. अलीकडचा चेंडू जिथे व्हाईट बॉल आणि त्यात नंतर तात्काळ या गोलंदाजानं घर वापसी दाखवली आहे आणि पहिल्या 2 चेंडूंदरम्यान जर धावसंख्या पाहिली तर 7 धावसंख्येवरती धावसंख्या मुसंडी मारते. जबरदस्त मुकाबला. ओमकार पिछले मुकाबले में चांदई के शांताराम लेफ्टी बैटर ने छक्का मार के मैच खत्म किया और उसके बाद दूसरा मैच उसे परावर्तित हुआ जहां पे नागांव के बल्लेबाज लेफ्टी थे सिद्धू पाटिल ने भी छक्का मार के मैच खत्म किया. लेफ्टी का बोलबाला हुआ पिछले 2 मुकाबले में. सुपर 10 में क्या कमाल के मुकाबले देखने मिले. भावेश पवार बॉलिंग मार्क पर लॉट किया हुआ में मिस टाइमिंग. बैकवर्ड स्क्वायर लेग पर डीप में फील्डर है लेकिन गैप में बॉल गिरी है और ये बाउंड्री के बाहर. कैच होने वाली थी, ये कोशिश नहीं हो पाई, कोऑर्डिनेशन नहीं था और गेंद सीमा पार. फैब 4. ठीक. बघा जे सुपर 5 मध्ये जे संघ दाखल झालेत त्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबा. जे 4 संघ पुढे सरकलेत त्यामध्ये नागाव, त्यामध्ये आपण पाहतोय चांदई, मानकिवली आणि त्यासोबत सामटोली. आणि आता या 2 संघातून जो संघ विजय होईल त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे सर्व टीम. धन्यवाद. भावेश पवार निराश है क्योंकि कैच का मौका था फील्डर को, कॉलिंग नहीं हो पाई वहां पर. 12 पे 0. बॉल तैयार. लॉफ्ट किया हवा में, हवाई सफर, बल्ले की गर्जन, रन मिले आधा दर्जन. विराट कोहली स्टैंड में, स्टैंड एंड डिलीवर. ओमी पिछले गेंद पे 4, इस गेंद पे 6, 2 गेंद पे 10. भावेश पवार का स्वागत हो रहा है 4-6 के साथ. अनस्टॉपेबल बल्लेबाजी. ग्रेट स्टार्ट. एखादी स्वप्नावत सुरुवात ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो ना ते मिळाली आहे. आधी विनीतचा षटकार भावेश पवारच्या विरुद्ध आला तर तो आत्मविश्वास सौरभला मिळालाय. त्याने एक चौकार एक षटकार मारलाय आणि मयूर भाऊ अरिवले यांचं शुभागमन झालं.
अजून एक मोठा फटका धूम धडाक्यात. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयुष्यातील एखादं खराब स्वप्न असतं ना, ते सध्या भावेश पवार त्याच्या 15-16 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीतील आज या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती पाहतोय. कारण भावेश पवारच्या विरुद्ध विनीत माळी आणि त्याच्या सोबतीनं सौरभ माळी, मानकोलीच्या क्रिकेटची ताकद, धमक आणि म्हटलं जातं पीटी ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. शॉट फिनिश झाल्यानंतर डोळ्यांमध्ये अंगार आणि चेहऱ्यावरती जो आत्मविश्वास, तो सगळं काही सांगून जातोय की पवारवरती सध्या केलाय भावेश समोर इथे वार विनीत आणि सौरभनं. अगदी आगीचे अगडोंब उसळावे त्या दर्जाचे हे फटके सध्या घडीला आपण खेळताना पाहिले. परंतु तात्काळ विकेटचं राहिलं पतन. पहिला करारा दे धक्का मानकोलीला आणि इथे खेळाडू बाद होतोय सौरभ. बॅक टू द पॅव्हिलियन. साई लवन गोरसईचे पुरस्कर्ते आणि एक नामवंत उद्योजक आणि एक नामवंत पुरस्कर्त्यांच्या यादीतील मोठं नाव मयूरदादा अरिवले यांचं शुभागमन झालं. नेहमी या स्पर्धेमध्ये गोरसई ब संघाला ते पुरस्कृत करत असतात आणि त्यांचं देखील करू आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. षटक संपलंय मैदानावरती पहिलं आणि धाव फलकावरती धावा झाले 24. हे षटक महागडं होण्याचं कारण अगदी जर का तुम्ही पाहिला ऍक्शन रिप्ले, हा मागचा बॉल परफेक्ट अगदी तुम्ही पाहता समोर परफेक्ट प्लम फलंदाज बाद. हे षटक महागडं होण्याचं कारण विनीत ऑफ स्ट्राईक गेला, त्यानंतर मिड विकेटला जो झेल व्हायला पाहिजे होता रोशन तिकडे चौकार आला, कॅच देखील ड्रॉप झाली आणि त्यानंतर भावेश पवारचा रिदम ब्रेक करताना गोलंदाजीतली त्याची लयबद्धता विसरताना या ठिकाणी आपण त्याला पाहिलं. कारण समोर बॅटिंग खूप धुवाधार झाली. षटक संपलं पहिलं, धावा झाले 24. विकेट गेली आहे मानकोलीची एक. न्यू बॅट्समन आलेत या ठिकाणी वैभव माळी. क्या म्हणाल पीटी, जी सुरुवात मिळाली आहे सध्या बॅटिंग करताना चौथा हिरवा एकविरा मानकोली जी आज खेळतीये मंचाबाई गुळवी पुरस्कृत नॅन्सी लवन या नावानं. करंट रन रेट 24.00 का. इसी औसत से बल्लेबाजी होगी तो 120 रन प्रोजेक्ट स्कोर बन सकता है मानकोली टीम का. लेकिन ओमकार 12:30 बजे मुकाबले शुरू हुए. पहला मैच था चामटोली ढोके का, 3 बॉल 3, 3 बॉल 2. क्या कमाल का मैच हुआ. उसके बाद आपने मैच देखा अब बिल्कुल चांदई बनाम कासगांव का, 1 गेंद 4 छक्का लगा. पिछला मैच नागांव का वाकलनबर्ग के साथ, वहां पे भी छक्का लगा. हर मैच हाई वोल्टेज हुआ है. इसमें कोई संदेह नहीं ओमकार कि ये मुकाबला भी हाई वोल्टेज न होगा. ये भी हाई वोल्टेज हो सकता है. बल्लेबाजी तगड़ी है. चाहे 5 ओवर में 90 रन भी बनेंगे ना, तो भावेश पवार की आर्मी गोरसई ब वो चेसिंग मास्टर है, वो बात वहां पर बन सकती है. क्या कमाल का ये मैच है. आईवा कैच का जो पारितोषिक यहाँ पर है वो हमारे सम्मानीय मेहमान स्टेज पर मौजूद है और 500 का इनाम है आईवा कैच के लिए. पिछले मुकाबले में आईवा कैच लपका था यहाँ पर. आइए आपका स्वागत है. 25 पर 1 रोशन पाटिल सर मेरे साथ जुड़े. पवन के ने A1 गेंदबाजी मार्ग पर यहाँ पर आते हुए. कल रायगढ़ बनाम ठाणे का मुकाबला देखा, पैसा वसूल. ये भी पैसा वसूल मैच है आज. ओक दे घुमा के बल्ले की गर्जन, ऐसा करो प्रहार गेंद जाए सीमा पार. फाइन लेग आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटी क्रिकेट चौकार. गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे. थँक्स यू डीजे. अगदी सुगंधित पारी खेळत असताना डावकुरा काढू बॅटिंग मार्क वरती आक्रमक होतोय. नाव आहे वैभव. वैभवशाली इतिहास तो जागरूक करतोय. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. A1 पवन विरोधात A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड सिक्सर. रोशन बिल्कुल देखिए ये बल्लेबाजी अगर आप देखें तो हमेशा कहते हैं खुद पर भरोसा रखो, क्योंकि दुनिया तब तक नहीं मानेगी जब तक तुम खुद नहीं मानते और खुद पे भरोसा नहीं करते. भरोसा लायक बल्लेबाजी है लेफ्टी बैटर की. आज लेफ्टी बल्लेबाजों ने प्रभावित किया है. शांताराम थे चांदई के, उसके बाद सिद्धू पाटिल थे नागांव के, अब ये बल्लेबाज मानकोली के वैभव. 2 गेंद पे 10 रन. बल्लेबाजी का तड़का. सामने वी शेप डाउन द ग्राउंड स्ट्रेट इट स्क्रीन पर 6 रनों के लिए बल्ले की मनमानी, आसमानी शाजमानी सिक्सर. क्या बात है, क्या बॅटिंग सुरू आहे आणि इन टू द प्लॉट आउट ऑफ दी स्लॉट. कॉमेंट्री बॉक्समध्ये जसा सध्या रोशन आणि प्रवीणचा स्लॉट सुपर सुरू आहे ना, बॅटिंगमध्ये देखील टायमिंग तितकंच लाजवाब आहे. घेतलाय निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती.
अरे मानकोलीकर इतकंच सांगतात, तयार आहोत आम्ही थोपटून दंड, आणि छातीला लावून भिवंडी गावाच्या चौथा हिरवा मानकोली क्रीडा नगरीची माती. बॅटिंग आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या मानकोलीकरांसाठी झालाच पाहिजे. आधी भावेश पवारला, आणि आता धारेवरती धरलंय, कसरत करण्यास तारेवरची भाग पडलाय गोलंदाज पवन केनेला. 17 इकडे पण खर्च झालेत, 41ला 1. बट हे विसरून कसं चालेल रोशन, समोर देखील खेळतोय जय बजरंग गोरसई ब. हा पवन केनेचा बॉल, आता दिशा भरकटलाय. गोलंदाज किती असू द्या हुशार, एकदा जर का आले 6 आणि 4 तर मग कुठेतरी लाईन लेन बिघडताना पाहायला मिळतं. म्हणतं गोरसईचं क्रिकेट कमबॅक करणं ही टीम देखील प्रवीण जाणते, त्यामुळे वापसीची अपेक्षा गोरसई फॅन क्लबला इकडे नक्की असणार. नक्कीच अगदी सुरुवातीच्याच कालखंडामध्ये दबाव छोडण्याचा प्रयत्न राहिलाय. पाठोपाठ सळगचे 2 व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचा कालखंड जर पाहिला, धोबी घाटावर अगदी कपड्यांची धुळावी व्हावी त्या दर्जाची धोबी पछाड फटकेबाजी इथे पाहायला मिळते. फलंदाजांकडून सुपर 10चा हा महामुकाबला आहे, आणि विजयाच्या महानांदीकडे या 2 संघांचं मार्गक्रमण पाहायला मिळतं. खरं तर जर पाहिलं तर अलीकडच्या 10 चेंडूमध्ये 5 षटकारांचा साज राहिला, 2 चौकार लादले गेले, आणि त्यानंतर जर पाहिलं तर काहीशी नाट्यमय घडामोड ओमकार सर इथे पाहायला मिळते. नाही म्हणाला होता ना कॅप्टन, अगदी ज्यावेळी टॉस साठी याला आधीच ठरून आला होता विनीत माळी की आज थोडीशी ठस्सन पाहायला मिळेल, आणि ती ठस्सन सुरू झाली आहे. आधी दिली या मानकोलीनं बॅटनं, आणि आता पवन केनेला रनआउट मिळाल्यानंतर आपण पाहता सूरज केनेचा थ्रो, आणि तदनंतर त्याचं सेलिब्रेशन स्टाईल, थोडीशी आग, थोडीशी चिंगारी मैदानावरती लागली आहे. फार कमी वेळ असं रिॲक्ट करताना पीकेला तुम्ही पाहता, कारण आता मैदानावरती सध्या गोरसईला घाम मानकोलीनं फोडलाय. मग आलेली जी विकेट आहे ना वैभव माईची, ती या मॅच मध्ये कुठे का होईना थोडंसं संजीवनीचं काम करेल. साई 11 जब बजरंग गोरसई ब साठी. बट मी म्हणाला ना 5 ओव्हर 70 बनल्या तर बनायलाच पाहिजे. समोर देखील बॅटिंगचा तोफखाना, मॅचला आज मजा येणार, आणि या दोन्ही टीमला माहिती आहे आज नाही तर परत कधी नाही, कारण पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर 2 भावांनी भरवलेलं आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं क्रिकेट, अर्थातच त्याचं नाव अख्ख्या भारत विश्वातील सध्या ट्रेंडिंगला असणार स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. 11 गेंदों पे 44 बने ओमकार, 1 गेंद पे 4 का ये रन रेट आप देख सकते हैं. मतलब आप 70 कह रहे हैं, मुझे लग रहा है 90 भी बनेंगे तो भी मजा आएगा मुकाबले में. आखिरी गेंदे पवन के ने 5 गेंद पे 20 दिए, भावेश पवार ने पहले ओवर पे 24 दिए. लास्ट बॉल ये बिल्कुल सही खेल रहे. स्ट्राइक अपने खाते में रखी है विनीत माली ने, और सिंगल यहां से मिलता हुआ 2 ओवर का खेल समाप्त है. टीम का स्कोर बनता हुआ 45, 2 विकेट के नुकसान पर. फर्स्ट इनिंग आप देख रहे हैं, प्रोजेक्ट स्कोर कह रहा है कि 120 बन सकते हैं आने वाली 5 ओवर के लगभग, लेकिन मजा आएगा मुकाबले में. रोशन पाटिल सर, ओमकार सेट्टे मेरे साथ जुड़े, 2 बड़े दिग्गज कमेंटेटर के साथ आज मुझे मौका मिला. इससे पहले जयेश भोसले सर की आवाज आपने सुनी, मैक्स सर, मच्छिंद्र पाटिल सर और बाबू शाह, ये हमारे कमेंटेटर को आपने सुना है. और उसके बाद बदलापुर की A1 जोड़ी अध्यक्ष मैडी सर और राहुल चौहान उपाध्यक्ष, इनका भी हार्दिक स्वागत करेंगे. करंट रन रेट 22.50, प्रोजेक्ट स्कोर 113 के नजदीक पहुंच सकता है. पवन केने ने 21 दिए, 1 सफलता मिली है, और पिछले ओवर में भावेश पवार ने 24 देकर 0 विकेट. डीजे या आपण खरं तर सन्मान करू ज्या प्रेक्षकाचा जो मात्र या स्पर्धेमध्ये जोडला गेला, आणि षटकाराच्या बाहेर त्यांना झेल टिपला, त्याचा आपण सन्मान करतोय. याच दरम्यान आपण पाहतोय हनुमानजी भोईर साहेब यांचे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नुकताच DMजी भोईर साहेब जोडले गेले होते, आणि आता हनुमंत भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. भोईरजी पिसेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण खरं तर या प्रेक्षकाला देऊ 500 रुपयाचं कॅश प्राईज, ज्यांना आईबा कॅश टिपलाय. खरं तर त्याची आपण चर्चा देखील करू, कारण या स्पर्धेमध्ये आज दुपारच्या सत्रामध्ये तो जोडला गेला. 500 रुपयाचं कॅश प्राईज देत असताना मान सन्मान इथे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सर्वात आधी नाव काय? विशाल पाटील, कुठून आलात? नागाववरून. मग आज नागाव देखील इथे जिंकलाय, काय म्हणशील? खरं तर क्वालिफाय देखील संघ झाला, त्या दिवशी देखील तू या स्पर्धेमध्ये आला होता. नाही, आजच आलोय मी. मग आज कसं वाटलं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? आयोजन तर खूप चांगलं आहे, आणि मी विचार केला होता की मी आज मॅच बघायला जाईन, कारण का आज संघ आहे आपला, आणि स्ट्राईक सिद्धूला असल्यामुळे मी कॉन्फिडन्समध्ये होतो की हा छक्का मारू शकतो. काय म्हणशील? खरं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तू जात असशील, परंतु इथे आल्यानंतर ही आमची जी A1 जोडीचं आयोजन आणि नियोजन तुला पाहायला मिळतोय, ज्या प्रकारे आयोजन केलंय, किती उत्कंठ असते या स्पर्धेमध्ये?
गेल्या वर्षी पण मी येण्यासाठी तयार होतो, पण जॉबमुळे मला संधी नाही मिळाली येण्यासाठी इकडे. म्हणून आज मी कन्फर्म केलं की आज मी जाणार मॅच बघायला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. दी ग्रेट स्टार्ट पाहिलं आणि त्यानंतर आता विकेट बदल आपण पाहिलं. अगदी 3 खेळाडूंना माघारी परतवले. प्रथमतः भावेश पवारवरती वार राहिले आणि त्यानंतर पवन केणे विरोधात सुद्धा उत्तम दर्जाचे फटके खेळताना आपण मानकुली संघातील खेळाडूंना पाहिले. आणि आता पुन्हा एकदा भावेश पवार आपली दरकरार पूर्णपणे पेशकश करतोय. पट्टीवरती जो खेळाडू अजूनपर्यंत शाबूत आहे, ज्याचं नाव आहे विनीत माली, ज्यानं अनेक मैदानावरती चांगल्या खेळात साकार केल्यात, असा विनीत ज्याच्या बाटमधून पहिला षटकाराचा शंखनाद पाहिला. तिथून अगदी ग्रेट स्टार्ट पाहिलं आपण मानकुली संघाच्या माध्यमातून. परंतु सद्य घडीचा जर विचार केला तर विकेट कोसळत आहेत. यातून प्रवीण सर बचावात्मक भूमिका ही आखावी लागेल टीम मानकोलीला. जब तक विनीत माली है तब तक ये टीम का टोटल आगे बढ़ता जा सकता है. वन मैन शो बल्लेबाज है विनीत, 5 गेंद पे 10 पे खेल रहे. भावेश पवार गेंदबाजी में वापसी करते हुए. भावेश पवार, ये देखिए कटर बॉल का इस्तेमाल हो रहा है यहाँ पर. ये खासियत है भावेश पवार की. माना कि पहले ओवर में 24 लगे, लेकिन उसके बाद दूसरा स्पेल वो कमाल का कर रहे. 3 गेंदों पे मात्र 1 रन. कम बैक इसे कहते वापसी. और हमेशा उम्मीद पे खरा उतरने वाला ये गेंदबाज है, भरोसेमंद. स्वतःच्या कर्तृत्वावरती भावेश पवारला आणि गोरसईच्या क्रिकेटला इतका विश्वास आहे ना की मागचं ओव्हर 24 धावायचं आलं आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. बिलीव्ह इन नेम, ट्रस्टचं दुसरं नाव आहे भावेश पवार आणि आता त्यानं केलंय कमबॅक. आता माहिती आहे विनीत जोपर्यंत जितका भावेश पासून थोडा लांब थांबेल ना तितकं मानकोलीसाठी चांगलं आहे. जे रिक्वायर 2 ओव्हर 22 प्लस होतं आता ते जवळजवळ 16च्या आटोक्यात आलंय. म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. आणि मी नेहमी म्हणतो ना गोरसई म्हटलं की ते नाव आहे की जिकडे तुम्ही बोट पकडायला दिलात ही टीम हात पकडणार, हात पकडला तर घसा आणि घसा पकडला तर सामन्यातला विजय. त्यामुळे इथनं बाउन्स बॅक करणं खूप गरजेचं आहे चौथा हिरवा मानकोलीला. फटका समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पवन केने टिपलाय जेल, संपलाय खेळ, आली आहे विकेट. फलंदाज बाद, अतिश माळी परतलाय शून्यावरती आणि 46ला विकेट जाती है. नंबर 4. सफलता शोर मचाकर नहीं, मेहनत करके मिलती है. शोर मचाना आसान तो होता है, लेकिन भाई मेहनत तो रंग लाती है. और भावेश पवार की मेहनत रंग लाते हुए पवन केने का यह रनिंग कैच मैच में कमबैक करता हुआ. एक अच्छा मैच बन रहा है. देखिए पहले ओवर में 24, उसके बाद इस ओवर में 1 ही रन, 5 गेंदों पर 2 सफलता. भावेश पवार का ये मैं कहूंगा नेतृत्व, लीडरशिप को दर्शाता है. लीडरशिप क्वालिटी. अब हमेशा कहते हैं कि कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. और भावेश पवार, संदेश केने बिल्कुल कप्तान है, लेकिन भावेश पवार जो वाइस कैप्टनशिप को निभा रहे वो बखूबी नपासत भरे अंदाज में निभाते हुए. कसं आहे ना रोशन आणि प्रवीण, बुद्धिबळाचा खेळ आहे. त्याच्या पटलावरचा राजा जोपर्यंत चेकमेट होत नाही ना तोपर्यंत तुम्ही गेम जिंकू शकत नाही. बट गोरसईला मैदानावरती जर चेकमेट द्यायचा आहे तर आधी त्यांचा वजीर उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. मागच्या काही वेळ आधी वजीरावरतीच वार झाला, बट वजीर जसा कोड्यातून बाहेर निघाला आपली चाल खेळू लागला ना आता त्या वजीरानं जाळं आखलंय आणि समोर प्रतिस्पर्धी मानकोलीच्या राजाला चेकमेट करण्याचा त्याचा प्लॅन. बट मानकोलीचा देखील राजा नॉन स्ट्रायकर एंडला अजूनही उभा आहे. तो देखील या वजीराच्या जाळ्यामध्ये कुठे समोर आलेलाच नाहीये, कारण शेवटचा बॉल आता पवारच्या स्पेल मधला बाकी आहे. आणि जर येत्या 2 ओव्हरमध्ये विनीत माईच्या बॅटमधनं 12 मध्ये कमीत कमी 10 बॉल खेळला त्याचं अर्धशतक पाहायला मिळेल. टप्पा पडलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. काय कमबॅक होतं भावेश पवारचं. ह्याला म्हटलं जातं क्रिकेट, ह्याला म्हटलं जातं जिद्द, याला म्हटलं जातं चिकाटी, शौर्य, धाडस. मागच्या ओव्हरमध्ये 24, या ओव्हरमध्ये 2 विकेट काढताना फक्त खर्च केली आहे 1 धाव आणि मॅच पुन्हा एकदा कंट्रोल मध्ये आली आहे. 2 ओव्हर 45 धावा आणि 3 ओव्हर जिकडे आधी प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला धावा 130 दाखवत होतं, आता तेच प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला धावा जवळजवळ 77 दाखवताना दिसेल, कारण 46ला 4 बाद आणि धावफलकावरती समीकरण जर इथनं पाहिलं येणारे 12 बॉल विनीत माईच्या बॅटकडे नजर असेल, कारण भावेश पवनचा स्पेल पूर्ण झालाय. अजूनही कपिल केनेचं, सूरज केनेचं स्पेल बाकी आहे. बट सध्याच्या घडीला रोशन आणि प्रवीण तुला अभिमानानं सांगेल टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ज्या खेळाडूंना हाहाकार माजवत 2025-26 चा हंगाम वैयक्तिक 16 अर्धशतकं झळकावली आहेत
ते नाव अजूनही विकेटवरती बॅटिंग करतं आणि त्याचं नाव विनीत माळी. काय म्हणशील रोशन? 3 ओव्हर 46, 2 ओव्हर होते 45. अगदी धावसंख्येला पूर्णपणे टालेबंद केलं जातं. 4 गड्यांचा खात्मा पाहिला, 46 धावा धावपटलावरती. विनीत माळीचा जो तू उल्लेख केला, विनीत माळी नेहमीच वेगळी खेळी साकार करताना आपण अनेक वेळा पाहिले. विनीत माळीचा ओंकार जर विचार केला तर पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर मावल प्रीमियर लीग मध्ये 33 चेंडू 98 धावसंख्येची खेळी विनीत माळीच्या माध्यमातून पाहिली होती पुण्यामध्ये. त्यातल्या त्यात एक गोष्ट आहे ना, तो दिवस त्याच्या आयुष्यातील चांगला किंवा मी म्हणेल कदाचित त्याला आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखा देखील होता. 33 बॉल त्यानं 98 केले, मात्र 100% बनणार होतं. नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समननं 2 वेळा शॉर्ट रन टाकली आणि त्या 2 रन विनीत माळी स्ट्रायकेंडला बॅटिंग करत असताना कमी झाल्या. अन्यथा त्याच्या कारकिर्दीतलं ते पहिलं शतक पाहायला मिळालं असतं. पण अजूनही वेळ कुठे लांब गेली आहे. येणाऱ्या वेळात कधीही विनीत माळी शतक झळकावू शकतो, हे 100% मानकोलीकरांना पाहायला नक्की आवडेल. अगदी मावल गाजवले, पुन्हा गाजवलंय, गाजवायचंय बदलापूर आणि बदलापूरच्या मातीमध्ये अगदी हा रक्तरंजित खेळ अगदी गोरसे संघाविरोधात त्याला खायचंय. परंतु इथे घडलं काय, नाट्यमय घडामोडी घडल्या जात आहेत, तालमेलचा भाव. प्रवीण काय म्हणशील, ज्या पद्धतीचा काहीसा नाट्यमय नजराना पाहायला मिळतो? पहला मौका जरूर मिला लेकिन दूसरा मौका भावेश पवार नहीं दे पा रहे उन्हें. देखिए डायरेक्ट हिट की भावेश पवार ने, बैकअप था वहां पर खुद गेंदबाज का, कैरी किया और रन आउट. कमाल का ये एफर्ट था भावेश पवार का, 100% कमिटमेंट. और क्या एनर्जी है भावेश पवार की फिटनेस को देखिए. थ्रो किया गेंदबाज, वहां पर कैरी करते हुए रन आउट. विनीत माली का खेल समाप्त. मौका दिया था उनको किस्मत ने, क्या छूटी थी वहां पर, लेकिन दूसरा मौका नहीं मिला. यही तो क्रिकेट है, कितना फास्ट ओटी फॉरवर्ड आउट. क्रिकेट देखने मिला. फलंदाज बाद, ओईटी आउट. अगदी चेंडू पकडण्यासाठी भावेश पवारनं हनुमंत उडी लगावली. अगदी गरुड झेप त्याच्या माध्यमातून पाहिली आणि धावसंख्येचा आहार माजवणारा खेळाडू ज्यानं उत्तमरित्या खेळ साकार केला होता, ज्या खेळाडूनं सुरुवातीच्या कालखंडामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून वेगळी खेळी साकार केली, वेगळं गणित साध्य करणारा हा विनीत माली आता माघारी परततोय. तो सुद्धा रनआउटच्या स्वरूपामध्ये हा करारा देत धक्का मानकोली या संघाला. या झटक्यातून सावरणं सुद्धा गरजेचं असेल टीम मानकोलीला. ओंकार नाही, नक्कीच. आणि माहिती आहे आता टीमचा डाव सावरणं गरजेचं आहे, म्हणून टीम मधील एक अनुभवी खेळाडू मैदानावरती बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. तकदीर माळी फलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणालो ना, गोरसई आहे, बोट पकडायला दिला तर हात पकडणार आणि आता पकडलाय. अगदी 5 विकेट गेलेत 47 वरती आणि प्रोजेक्टेड स्कोर आता खूप खूप कमी खाली येताना पाहायला मिळाल. फर्स्ट इनिंग जिकडे 130 दाखवत होतं, सुरुवातीच्या 2 ओव्हर बॉल तयार, टप्पा पडलाय, कमी गतीनं टाकला होता, खूप चांगला बॉल आहे. किशोर मुकादम, बंदे में दम, नाम है मुकादम आणि अंपायरचा इशारा DRS बॅटिंग साइड हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. एक गोष्ट अजून आहे, जरी 60-65 जरी बनले ना या मॅच मध्ये, गोरसईला ते चेस जर आता वेळ आपण पाहिली 6:08 झाली आहेत, फ्रंटलाईट मध्ये करावं लागेल, कारण अजूनही 10 बॉलचा खेळ या मॅच मधला बाकी आहे. जर हा फेअर बॉल आहे तर, आणि जर का हा व्हाईट बॉल आहे तर अजूनही लिगल 11 डिलिव्हरीचा खेळ मैदानावरती बाकी आहे. सध्या 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. काही क्षणात निर्णय थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. एका बाजूला गोरसई, दुसऱ्या बाजूला मानकोली. प्रचंड गुणवत्ता ठासून ठासून ज्या भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटच्या 2 गावांमध्ये ती गावं आज फाईट करतात. बदलापूर नगरीत. आणि हा व्हाईट बॉल DRS सक्सेस झाला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू रिटेन केला जाईल आणि एक्स्ट्रा रन, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, धावफलक 1 ने पुढे जात आहे. 48 धावा धावफलकावर, अर्धा संघ बाहेर आहे. मात्र अजूनही विकेटवरती बॅटिंग करतोय मोहित तकदीर माळी. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. आणि जसा बॉल पाहिला लगेच तकदीर माळीचा इशारा तिकडे आला होता की चला घेऊया DRS. एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे. मोहितसाठी बॉल आता टप्पा पडला, आता फिरला नाही, या सरळ निघालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. भावेश पवारचं कौतुक प्रवीण तू कसं करशील? विथ द बॉल, विथ द फील्ड, आणि आता यष्टीरक्षक म्हणून त्या सोबतीनं विथ द बॅट, सगळीकडे मॅजिक आहे या नावामध्ये. भावेश पवार बल्लेबाजी में भी बेस्ट है, गेंदबाजी में भी एफर्ट, 100% कमिटमेंट, और फील्डिंग में भी. विकेट कीपर के तौर पर पिछली गेंद को जिस अंदाज में फील्ड किया, वापस किशोर मुकादम को सौंपा, वेरी फास्टेस्ट एंड फ्यूरियस. एक और डॉट गेंद यहाँ पर आते हुए सिंगल.
पिछली गेंद पर टीम का टोटल 3 गेंदों पे 3। किशोर मुकादम ने कमबैक किया है और यहाँ से चौटा हिरवा मानकोली टीम का टोटल 49। भिवंडी की दो बड़ी ताकतवर टीम है जिनके पास क्वालिटी क्रिकेट है, क्वालिटी के साथ मंजे हुए बल्लेबाज है, गेंदबाज है, बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला है ओमकार। मतलब मानकोली भी आप कम नहीं समझ सकते, ये भी टीम टफ है भिवंडी के गोडसे बग के सामने। यानी दो बेस्ट टीमें एक दूसरे के खिलाफ एक क्वालिटी मैच खेल रही है। ओ क्या गेंद है, देखिए किशोर मुकादम जो गेंद डाल रहे हैं ना यहाँ पे, आप देखिए कि सीधे गेंदबाजी वो कर रहे हैं घुमावदार अंदाज में, क्योंकि लेग कटर ज्यादा नहीं कर रहे, नॉर्मल स्विंग कर रहे हैं विकेटों पर, प्लेड एंड मिस। सुरुवातीचे 12 बॉल धावा ऍड झाल्या होत्या, तब्बल आपण पाहिलं 45, तदनंतर 10 बॉल आलेत फक्त 4 आणि आता आलाय वार, बॉल चाललाय सीमा पार। म्हणून तर म्हणालो ना, टीम चांगल्या स्टेजला आहे, तिला अजून चांगल्या परिस्थितीत घेऊन जाण्यासाठी अनुभवानं भरलेलं नाव मैदानावरती आलंय। त्याचं नाव मुकद्दर का सिकंदर तकदीर माळी आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार। 50 अप जाऊन पोहोचली आहे मानकोली। खूप चांगला उल्लेख रोशन प्रवीणने केला की दोन्ही टीमकडे गुणवत्ता आहे, गुणवत्ता म्हणून तर 2 ओव्हरमध्ये घाम गोरसई सारख्या टीमला मानकोलीनं फोडलाय। आता फिरलाय बॉल, मुकादमचा चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात, षटक संपन्न झालाय। 2 ओव्हरमध्ये आपण पाहिला डंका वाजला मानकोलीच्या बॅट्समनचा। तिसरं षटक भावेश पवार, 1 धाव 2 विकेट। चौथं षटक किशोर मुकादमचं 9 धावा आणि तो विकेट लेस गेलाय। अगदी चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे ना 55 ला 5 बाद, करंट रन रेट 13.75 आहे। अजूनही शेवटचं षटक बाकी आहे। मोहित आणि तकदीर बॅटिंग करतोय, जर 10 ते 15 रन्स आल्या नक्कीच 65 प्लस एक मोठं टार्गेट होईल। बट जर का इकडे कपिल केनीनं 62-63च्या आतमध्ये थांबवलं तर आपण म्हणूया की 2 ओव्हर 45 खर्च झाल्यानंतर देखील गोरसई मॅच मध्ये परत आली आहे। एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि तदनंतर आपण पुन्हा परतू अलंकारिक शब्दांचे जादूगार, आवाजाचा खरं तर एक वेगळा महामेरू, अर्थातच रोशन पाटील सरांकडे। बॅटिंग ट्रॅक वरती आहेत, 60 बनलेत रोशन सर। अगदी अंतिम टप्प्यामध्ये आगीचे अगडंब उसळत आहेत। अगदी बुंध्यात हा चेंडू टाकला होता, त्याच्यावरती प्रत्युत्तरार्ध आज चांगला फटका खेळला गेला। बॉलिंग ट्रॅक वरती कपिल आहे आणि कपिल विरोधात एक वेगळीच अपील बॅटिंगच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते। ओहो, अचंबित करणारा हा चेंडू इथे सफर केला जातो। बोल्डिंग, दंड बहार, दांडी गोल। सरप्राइज डिलीवरी, क्लीन बोल्ड, फर्नीचर डिस्ट्रॉय। बल्लेबाज को लगा वाइड बॉल होगी, लेग स्टंप को छोड़ कर जाएगी, लेकिन फॉलिंग स्वीप खेलना था उन्हें वहां पर और सीधा क्लीन बोल्ड। बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द मैच, परफेक्ट यॉर्कर, लेग स्टंप डैमेज। अगर रास्ता कठिन है तो मंजिल खास होती है। रास्ता कठिन है मैच में, लेकिन मंजिल आपको खास यहाँ पर देखने मिलेगी, क्योंकि सबसे बड़ा मैच है इस प्रतियोगिता का। फाइनल बिफोर फाइनल, यानी फाइनल से पहले का मेगा फाइनल का ये मैच, जहां पे पूरा रायगढ़ थाना इसे देख रहा है।
A1 match. नो डाऊट ॲट ऑल. फायनलच्या आधी फायनल पण कुणाला कमी लिखून चालणार नाहीये. बदलापूरच्या टीम देखील आहे ना, तुझ्या माहितीसाठी मी सांगेल खूप खतरनाक आहेत. मानकिवली आली आहे, चामटोली आली आहे, तिकडे मॅच जिंकून मागचा सामना नागाव जिंकून आलाय. त्याआधी जर तुम्ही पाहिलं श्रीलवन जयशंकर चांदई आली आहे. या सगळ्या टीम्स आहेत ना, मग समोर जरी गोरसई येऊ दे किंवा माणकोली येऊ दे, फाईट करणं या टीम्स देखील जाणतायत. आणि क्रिकेट काय सांगतं, शेवटचा बॉल टाकला जात नाही, अंतिम रन बनत नाही, तोपर्यंत जिंकणं कोण हे सांगणं ऑलवेज कठीण आहे. म्हणून तर आज 7,000 प्रेक्षक जवळजवळ युट्यूबवरती ऑनलाईन आपल्याला जोडलेत. त्यांना माहिती असतं ना, जर गोरसई जिंकणार आहे, कोणी ऑनलाईन आलं नसतं. त्यांना माहिती असतं जर मानकोली जिंकणार आहे, कोणी मॅच पाहायला मैदानावरती उपस्थित राहिलं नसतं किंवा युट्यूबवरती जोडलं नसतं. प्रत्येकाला माहिती आहे हे क्रिकेट आहे. तिकडे ट्विस्ट आहे. रोशन टप्पा पडला, ऋतिक माळी याला बॅटिंग ट्रॅकवर आणि त्याची विकेट सॅक्रिफाईस रनआउटच्या स्वरूपात करावी लागते. आणि क्रिकेटवरती प्रेम करणारा तुम्हा आम्हा सर्वांसारखा जाणकार प्रेक्षक वर्ग आहे. म्हणून तर मॅच पाहण्याची मजा काही वेगळी आहे. ऍक्शन रिप्ले अगदी या ठिकाणी जरूर राहील. आणि धावफलकावरती धावा देखील आपण एक नजर टाकूया. टीम थांबली आहे 60 धावा धावफलकावर. एखादा मोठा फटका पाहिजे. मी म्हणाल तकदीर माईन आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. अतिशय सुंदर लोगो तुम्हाला पाहायला मिळाला. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा ब्युटिफुल ग्राफिक मध्ये गौरव सावंत टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवतात. 60 धावा धावफलकावरती आहेत. 7 विकेट गेलेत. 2 बॉल रोशन सर बाकी आहेत. 2 बॉल मध्ये कमीत कमी एखादा चौकार नक्की मजा येईल मॅचला. It's definitely शुरुआत काफी बेहतरीन हुई थी. Last 2 ball. Oh, perfect ball. Umpire signal. It is a white ball. Extra. दिशाहीन बॉल यहाँ पर गेंदबाज के माध्यम से हुए. 2 गेंद बची है, लेकिन बिल्कुल एक बड़ा स्ट्रोक पे आता है ना, तो एक लंबा टारगेट बन सकता है मुकाबले में. टारगेट सेट बॉल 2. बॉल तैयार. और इस बार अंदर की दिशा में परफेक्ट कपिल के डॉट बॉल 0 यहाँ पर आता हुआ. रोशन, क्या लगता है 61 लॉस ऑफ 7 लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग, कितना टारगेट बन सकता है? क्या वो बड़ा स्ट्रोक लगा पाएंगे तकदीर मुकाबले में? अगदी अंतिम बॉल ऊर्जा घेऊन जाईल. ऊर्जा घेऊन जाईल संघ गोरसई विरोधात मानकोली. चांगली फटकेबाजी खेळली जाते आणि अंतिम बॉल वरती शंखनाद षटकार. क्या बात आहे. आणि म्हणून तर म्हणालो ना की हा बॅट्समनांना मुकद्दर का सिकंदर. आणि आपल्या नशिबाला आज तो स्वतः तकदीर आपल्या नावानं आणि आपल्या बॅटनं उत्तर देतोय. 5 बॉलमध्ये 12 धावा. खूप सुंदर बॅटिंग केली तकदीर माईनं. वेल प्लेड. फर्स्ट इनिंग मध्ये मानकोली खूप चांगला खेळलाय. 67 रन्स त्यांच्या बॅटमधनं आलेत आणि 68 धावेचं लक्ष आता मैदानावरती उभारण्यात आलंय. आणि जैसा अगदी म्हटलं जातं ना, जैसा बोलावे त्याची वंदावी पाऊले. आणि जरूर कौतुक व्हायला हवं कॅप्टन विनीत माळी. ज्यावेळी तो टॉससाठी आला, म्हणाला 60-65 प्लस जाण्याचा प्रयत्न मी करू. संध्याकाळचा सूर्यास्त तुम्हाला पाहायला मिळतोय. सकाळी उगवणारा सूर्य, संध्याकाळी मावळणारा सूर्य भगवा असतो. कारण उगता हुआ और डुबता हुआ सूरज स्वराज्य का प्रमाण है. आणि हा भगवा खरं तर सूर्य तुम्हाला पाहायला मिळतोय. बट थोड्या वेळात तो मावळणार आहे, अस्ताला जाणार आहे. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरटे काय मित्रा, केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द आणि मनामध्ये गरुड झेप घेण्याची हिंमत असावी. कारण ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. 67 झाले, 68चं लक्ष आहे. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांना खूप सुंदर सामना येतोय. 30 बॉल 68चं लक्ष आहे. बट एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. सुपर 5 मध्ये आतापर्यंत ज्या टीम इंटर झाल्यात, जय हनुमान चामटोली, श्री गणेश मानकिवली, हर्ष श्री 11 जयशंकर चांदई आणि त्या सोबतीनं कार्तिक 11 गावदेवी नागाव. काय मागचा सामना जिंकलाय चांदई आणि नागाव. लास्ट बॉल थ्रिल मॅच आपल्याला पाहायला मिळालाय. आणि हा सामना देखील तमाम भिवंडीकरांना, बदलापूर नगरीला, ठाणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला सध्या वेळ लागलाय. गोरसई विरुद्ध मानकोलीच्या मॅचचं यातून जिंकणारा संघ 5 स्टार 5 मध्ये येईल. त्या 5 टीम मध्ये ड्रॉ केलं जाईल. 1, 2, 3, 4, 5 अशा 5 चिठ्ठ्या उडवल्या जातील. 1 आणि 2 मध्ये पहिला सामना रंगेल. 3 आणि 4 मध्ये दुसरा सामना होईल. आणि 5 नंबरची चिठ्ठी ज्या टीमच्या वाट्याला येईल ती टीम सुपर 3 मध्ये जाईल. आणि जर का यदा कदाचित हा चालू सामना ज्या टीम्स खेळतात त्याच्यातील विनिंग टीमची जर पहिली आणि दुसरी चिठ्ठी आली तर 3 आणि 4चा सामना आपण आधी कव्हर करणार आहोत, याची काळजी घ्या. त्यामुळे 4ही संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. या मॅचचा विजेता कॅप्टन थोडाच वेळात अगदी जोडला जाईल. आणि फ्रंट लाईट काही क्षणात आपण ऑन करत आहोत. त्यामुळे आमच्या
लाईटमॅन आणि त्या सोबतीनं इलेक्ट्रिशियन आपण रेडी राहायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबतच रोशन पाटील शिरवली, प्रवीण टेंबे वलभ खूप सुंदर साथ आपले दोन्ही समालोचक आपल्याला देतात आणि या मॅचमध्ये 3-3 समालोचकांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. त्यामागे देखील कारण तब्बल 7 समालोचक या स्पर्धेमध्ये आज तुम्हाला ऐकायला मिळतील. पुढचा सामना स्लॉट जसा सुरू होईल, बाबू शहा आणि त्यानंतर मच्छिंद्र पाटील आणि जयजी भोसले सर असे तिन्ही आपले लेजंड कॉमेंटेटर तुमच्या सोबत येतील. मग या मॅचला देखील पाहायला मुळीच विसरू नका. एक चांगली मॅच घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. स्टे ट्यून विथ अस. एक छोटासा डीजे रॉनी वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानाकडे. भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटचा हा दमदार शामियाना आपल्याला पाहायला मिळतो. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा हा आनंदमय पर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. तारे सितारे उतर गए बदलापुर के सरजमी पर. पहली बॉल अटैक फील्डर है, लॉन्ग ऑन पर बीट हुए, आउट ऑफ द पार्क. वेरी गुड ट्राई. कोशिश करने वालों की हार नहीं होती. कमिटमेंट फील्डिंग में देखने मिली है. फील्डिंग डिपार्टमेंट सौरभ भोईर दिल जीत लिया भाई. सुपर फील्डिंग पोजीशन. चौका आया लेकिन दिल जीत लिया. वेल ट्राय सौरभ. त्याला माहिती आहे हार जीत होत राहणार, मैदानावरती लढणं गरजेचं आहे. कारण आज गावाचं नाव, गावाचा सन्मान सारं सारं काही मानकोली गोरसईच्या पणाला लागलाय. इनफिल्डच्या बाहेर बॉल तिकडे डीप मध्ये शॉर्ट कव्हरला मोहित आहे. बॉलला अडवेल थ्रो केला जाईल. सलामीची जोडी गोरसईच्या क्रिकेटचा कोहिनूर आला बॅटिंग ट्रॅक वरती. सूरज केने आणि त्याच्या सोबतीनं पवन केने आणि बॉलिंग ट्रॅक वरती ज्यांच्या विकेट्स काढण्याची स्वप्न घेऊन गोरसईच्या समोर मानकोलीनं देखील टॉपचं हत्यार उतरवलंय. त्याचं नाव वैभव माळी. ठीक. जयेश भोसले सर आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठावरती या. जयेश भोसले सर. 6 पे 0 3 गेंदों का खेल समाप्त है. वैभव माली बॉलिंग ट्रैक पर 4 के साथ शुरुआत हुई. 68 टारगेट. सूरज के ने 2 बॉल 5 4 के साथ खाता खोला है और पवन के ने A1 नॉन स्ट्राइक एंड पर. मैच ऑन. बेहद रोमांचक मैच यह हो सकता है, नो डाउट. पटकी हुई बॉल पीछे गई. शॉट पॉइंट लेग तैनात है. पहली विकेट की तलाश पूरी हो चुकी है. पहली सफलता सूरज के ने. बैक टू द पवेलियन. पहला झटका लगता हुआ गोरसई को. एक्शन रिप्ले में इस कैच को वापस जरूर देखा जाएगा. लेग कटर बॉल की थी. पटकी हुई बॉल विकेटों पर वैभव माली के द्वारा और पीछे शॉट पर फाइन लेग तैयार थे. रोहित मैन ब्यूटीफुल कैच. फर्स्ट विकेट डाउन. पहला झटका. ओमी क्या कहोगे इस गेंद के बारे में? पहली गेंद पे 4, उसके बाद ये गेंद पर विकेट. गेंदबाज ने वापसी की है. म्हणून म्हणालो ना 65 बनले ना त्याचं प्रेशर बनेल आणि 68चं लक्ष आहे. तर मग या मॅच मध्ये खूप मोठा रोल प्ले करावा लागणार आहे. पवन केनेला, भावेश पवारला, संदेशला, किशोर मुकादमला आणि या मॅच मध्ये ना आता बिहाइंड द विकेट अगदी जो झेल टिपलाय सूरज केने थोडा स्वस्तात बाद झालाय. 6ला 1 विकेट गेली आहे. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषक. ना चांद की ख्वाहिश, ना तारों की नुमाइश, ना मैं चांद चाहिए ना फलक, हाँ मैं बस चाहिए. गोरसई बना मानकोली की एक झलक. आणि हा सामना देखील प्रचंड उत्कंठेला चर्चेचा विषय बनला होता जेव्हा परवा दिवशी टेबल टॉप केलं मानकोलीनं आणि कालच्या रात्रीमध्ये गोरसई साई 11 हा संघ आलाय. मयूरदादा अरिवले पुरस्कृत, तर दुसऱ्या बाजूला मंजाबाई गुळवी पुरस्कृत मानकोली आणि दुसऱ्या बाजूला खेळतीये गोरसई. खूप चांगला रंग रोशन सर सामना. अगदी वैभवशाली गोलंदाजी या गोलंदाजानं साकार केली आहे. वैभवचा विचार केला ओमकार सर, 1 डझन विकेट्स या गोलंदाजानं काढल्यात. अजून एक जोरदार अपील. अगदी
उत्साहित गोलंदाजीचं आकलन इथे आखलं जातं. अचंबित करणारा चेंडू सफर केले, काहीशी इजा जाणवते खेळाडूला. पाणी घेऊन जायचं आतमध्ये, इतका घातक मारा होता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती वैभव माली एक दमदार खेळी. तात्काळ मैदानामध्ये पाणी घेऊन जात असताना खेळाडू अतिशय घातक दर्जाचा चेंडू सफर केला होता वैभव मालीनं. वैभवशाली इतिहास या खेळाडून जागरूक केलाय आणि अगदी 12 खेळाडूंचा खात्मा आपल्या खेळीच्या माध्यमातून या गोलंदाजानं आखलाय. प्रवीण डेफिनेटली रोशन, वैभव माली कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन शायद ज्यादा चोट लगी है कप्तान को, और वहां पर चलिए थोड़ा इंतजार करेंगे उनके लिए, फिट होकर वापस वो मैदान में लौट सकते हैं। संदेश केने कप्तान, और अपने शुरुआत में देखा भावेश पवार की गेंदबाजी, उसके बाद 2 स्पेल लाजवाब रहे। मैच समरी को अगर एक बार देखे, टारगेट 68 का है, लेकिन 25 गेंदों पे 62 रनों की आवश्यकता है। रोशन, दोनों टीम की जो टी शर्ट है एक कलर की टी शर्ट, इससे पहले मुकाबला हुआ था चांदई बनाम कासगांव का, दोनों की टी शर्ट पिंक हमें थोड़ी सी देखने मिली। उसके बाद पहला मुकाबला हुआ था शायद, वहां पर पीली टी शर्ट लगातार 2 मुकाबला जीती, यानी आज आप देखें तो ब्लू कलर, पीला कलर और पिंक कलर ने बाजी मारी है। और ज्यादातर वो टीमों की टी शर्ट एक दूसरे के सामने फाइट करते हुए देखने मिली, वो कॉम्बिनेशन यहाँ पर भी मुझे देखने मिल रहा है। दोनों भी भिवंडी की टीम है, A1 टीम है, A1 क्वालिटी का क्रिकेट खेलती है, टसन मैच है और दोनों का टी शर्ट कलर भी उसी अंदाज में पेश होता हुआ। रोशन पाटिल, आयोजन बहुत ही खूबसूरत है, भारतीय बल्लेबाजों को यहाँ पर सम्मान दिया है। अजिंक्य रहाणे स्टैंड, मैंने मैच देखा था चांदई बनाम कासगांव का, युवराज सिंह स्टैंड में चांदई के दर्शक बैठे थे, अजिंक्य रहाणे स्टैंड में कासगांव के दर्शक बैठे थे। एक गेंद पे 4 चाहिए थे और शांताराम ने, लेफ्टी बल्लेबाज ने छक्का मारा। फिर नागांव वाकलन का मैच हुआ, वहां पर भी लेफ्टी बल्लेबाज ने सिद्धू पाटिल, जहां पे एक गेंद पे 5 चाहिए थे, सिद्धू पाटिल ने छक्का मारा। आज लेफ्टी बल्लेबाज का बोलबाला हुआ है इस प्रतियोगिता में, सुपर 10 में कमाल का मैच। और पहला मैच भी याद करें ढोके बनाम, मैं कहूंगा कि चामटोली का मैच था, और वहां पर भी 3 बॉल पे 2 रन चाहिए थे चामटोली के, और आखिरी बल्लेबाज ने चौका मार के वो मुकाबला जीता था। मतलब आज 3-4 मुकाबले रोशन, हाई वोल्टेज ड्रामा हमें यहाँ पर देखने मिला। नक्कीच विजयाची ही महान आंधी आहे आणि जिंकण्यासाठी हे पर्व गाजवण्यासाठी प्रत्येक संघ सर्वोत्तरी खेळाचा पूर्णपणे मुजोरा पेशकश करतायत। संघ खेळताना पाहायला मिळतो साई 11 घोरसई या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय मयूरजी अरिवले आणि त्यांच्या समेत सन्माननीय अमित बाबा आणि त्यांच्या समेत सन्माननीय बाबू मुसळे या त्रिमूर्तींच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। निस्सीम प्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट, आयोजकांच्या जादूहीन मेहनतीनं साकार होणारा हा क्रिकेटचा महासंग्राम, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 दमदार शामियाने ते पाहायला मिळतो। आणि हा पाहू शकता आपण, हा आमच्या आयोजकांचा हा रॉयल मंच। वीआईपी डाइज, वीआईपी मेहमान वहां पर आते हैं, और वीआईपी डाइज बहुत ही बड़ा है, खुशनुमा है। 68 टू विन, 6 for 1। थँक्यू डीजे। मागच्या बॉलवरती विकेट, तदनंतरला डॉट बॉल, खूप सुंदर। खरं तर डीजे रॉनी आपल्याला साथ देतोय। अनेकांना प्रश्न होता की मागच्या 6 दिवस डीजे रॉनी आपल्यासोबत का नव्हता। खरं तर त्याचं मेन रिझन आज खऱ्या अर्थानं सांगताना अभिमान वाटेल आणि त्या सोबतीनं काही दुःख देखील। मागच्या 2 वर्षाआधी रॉनीच्या वडिलांचं निधन झालं। जवळजवळ वडिलांच्या दुःखद निधनानंतर खरं तर परिवाराला सांत्वन देणं, अगदी त्यांची खरं तर मेंटॅलिटी अगदी कुठेतरी डिस्टर्ब होऊ नये त्यामुळे घरामध्ये वेळ देणं, 1 वर्ष जवळजवळ मार्केटमधून डीजे रॉनी हे नाव थोडंसं दूर होतं। त्यानंतर अनेक खरं तर म्हटलं जातं ना, मार्केटमध्ये किती काजू, शेंगदाणे, बदाम आले तरी शेंगदाणा कधी बदामाची आणि काजूची बरोबरी करू शकत नाही। आणि डीजे रॉनी म्हटलं ना की ऑलवेज क्वालिटीसाठी ओळखलं जातं, आणि त्यानंतर रॉनी जे पुनरागमन केलं ते सुपर्ब होतं। आणि मागच्या 6 दिवस खरं तर अनेक भारताच्या बाहेरून देखील डीजेसाठी जे इंजिनिअरिंग म्हणजे साऊंड कसं सेटअप केलं जावं, डीजे कसं प्ले केला जावा, या सगळ्या गोष्टी सध्या रॉनी स्वतः क्लासेस घेतोय आणि खूप सुंदर कमबॅक रॉनीने केलाय। आणि म्हटलं जातं ना, आयुष्यात कधी कधी दुःख देखील यायला हवं,
तेव्हा रॉनी कळतं ना आपलं कोण आणि परक कोण. आणि आज पुन्हा एकदा रॉनी डीजे हे नाव कर्जतमध्येच नाही तर महाराष्ट्रात अभिमानानं आज त्याचं डीजे वाजतात. आणि मयूर ग्रुपला ऑलवेज क्वालिटी आवडतं, म्हणून तर मयूर दादा, प्रतीक दादा, निरंजन दादा, अनिकेत दादा, निखिल दादा हे सगळे प्रचंड प्रेम आणि विश्वास डीजे रॉनीवरती ठेवत असतात. आणि 2026च्या या पुन्हा हंगामामध्ये डीजे रॉनी आपल्यासोबत जॉईन झालाय, त्याचं देखील करूया विशेष कौतुक. आयुष्यात कठीण दिवस यायलाच हवे, त्यामुळे गेलेले चांगले दिवस आणि येणारे चांगले दिवस याची किंमत कळत नाही. महाभारतात आहे ना प्रवीण श्रीकृष्ण आणि भगवान अगदी आपण पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण आणि ज्यावेळी अर्जुनांची चर्चा होतं, अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो काहीतरी असं सांगा, अशी एक लाईन सांगा जी दुःखात वाचली तर आनंद आणि सुखात वाचली तर दुःख होईल. तरी भगवान श्रीकृष्ण त्याला अगदी एक छोटीशी लाईन भिंतीवरती लिहून देतात, ही वेळ निघून जाईल, दुःखात असाल तर आनंद होईल, सुखात असाल तर पुन्हा दुःख होईल. त्यामुळे आयुष्यात कठीण काळात स्वतःला इतकंच सांगा की साम्राज्य एका दिवसात संपत पण नाही, कमावलेलं अस्तित्व अगदी काही दिवसाच्या पुनरागमनानं पुन्हा बनवता येतं. आणि आज डीजे रॉनी ते उभारतोय. अभिमान या भावा तुझ्या कर्तृत्वाचा. मयूरदादा, प्रतीकदादाच्या वतीनं तुझं विशेष कौतुक. षटक संपलं, पहिलं धावा झाले, 7 विकेट गेले, 1. मानकोली कम्प्लिटली मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती आहे. पवन केणे त्याच्या सोबतीनं मेघराज आलाय. या आधी जे बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेले ते रिटायर हट झालं होतं. आधी सूरजची विकेट आली आहे, त्यानंतर संदेशला दुखापत, त्यामुळे तो थोडासा मैदानाच्या बाहेर गेलाय. न्यू बॅट्समन आलेत, मेघराज, दोन्ही बंधुराज विकेट वरती आहेत. फॉलिंग स्वीप लॉग ऑन पर A1 पवन केने का विकेट. संदेश केने का रिटायर हर्ट होना, पवन केने का आउट होना गोरसईबा के लिए टेंशन का माहौल. लेकिन अब मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आते हुए भारत के टॉप 3 बल्लेबाजों में जिनका जिक्र होता है, भावेश पवार ऑन द मैच. फैन फॉलोइंग बहुत बड़ी है इनकी. और भावेश पवार ड्रॉप सीन का हीरो. जब मोमेंट मुकाबला क्लाइमेक्स में चला जाता है तो ड्रॉप सीन का हीरो मैदान में उतरता है. रोशन, आपने बॉलीवुड की फिल्में देखी होगी, लास्ट फाइट जब होती है ना विलन हीरो की तो हीरो जीतता है. लेकिन दोनों भी हीरो है, भिवंडी की दोनों टीम ताकतवर है. कोई भी जीतेगा, मैं कहूंगा कि एक मूवी का सीन क्रिएट होगा जहाँ पे हीरो बाजी मारेगा. नक्कीच त्याच पद्धतीचं अगदी फिल्मी स्टाईल, सर्वात मोठं रणकंदन या लढतीमध्ये आखलं जाईल. 2 फलंदाजांच्या खेळीची कत्तल पाहिली आणि सध्या घडीला धावसंख्या रुजू होत असताना 7 सत्ता राखली गोलंदाजांनी. लक्ष सुद्धा दोन्ही बॅट्समन जेव्हा तुम्हाला हवंय त्यावेळी अंपायरला तुम्ही सांगू शकता की फ्रंटलाय भावेश हवी आहे, एका मिनिटामध्ये लगेच हायमार्क्स ऑन केले जातील. बॅट्समनच्या अगदी सिग्नलसाठी तिकडे अंपायर्स वाट पाहतील. विनीत तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवरती विकेट आणि नंतर आला भावेश पवार. एक्स्ट्रा बाउन्स 1 फॉर दी ओव्हरचा कॉल. आणि त्या सोबतीनं आपण पाहताय अंपायरचा इशारा आता पोहोचला स्क्वेअरलेगचा मेन अंपायर्स पर्यंत. विनीत माईचा हा व्हाईट बॉल, यानंतर जर उसळी घेणारा बॉल त्यानं टाकला तर एक काय स्ट्रॅटेजी घेऊन आली आहे ना मानकोली देखील. भावेश पवारचं स्वागत बाउन्सरनं झालंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. लॉफ्ट किया है, लॉफ्टेड ऑन ड्राइव, बैकवर्ड स्क्वायर लेग पर डीप में फील्डर है. बेस्ट फील्डिंग मोहित. मात्र सिंगल यहाँ पर मिलेगा. सिंगल के साथ टीम गोरसई पहुंच चुकी है 10 रनों पर. रिक्वायर्ड रन रेट 16.09, टारगेट है 68 का. ओमी, मुझे लग रहा है कि मुकाबला आखिरी मोमेंट तक पहुंच सकता है और भावेश पवार को साथ देंगे मेघराज. ये पार्टनरशिप अगर साझेदारी अच्छी होगी, चुमिंदा 2-3 ओवर खेलेगी तो बात बन सकती है गोरसई के लिए. अगदी बरोबर आहे. पार्टनरशिप गरजेची आहे, भावेश पवारला साथ देणं गरजेचं आहे. आणि मेघराज सांगतोय मी तयार आहे. त्यानं मारलाय डाऊन द ग्राउंड, चाललाय बॉल ओव्हर द बॉलर हेड. क्रिकेट मधला एक सर्वात सुंदर फटका. धावा मिळाल्या त्या ठिकाणी. गोरसई साई 11ला 6 आणि 6ने स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल मॅच मध्ये आता परत कमबॅक करताना टीम ज्या बजरंग गोरसई अगदी धावसंख्या बनवण्यासाठी आता काहीशी घाई पाहायला मिळते. क्रिकेटची द्वारकामाई म्हणून अगदी भिवंडी परिभागातील गोरसई या संघाची प्रामुख्यानं आपण ओळख पाहिली आहे. आणि त्या दर्जाची ओमकार सर काहीशी छाप पडत असताना सध्या घडीला झिकझॅक पारी खेळत असताना बॅटिंग मार्क वरती फलंदाज आक्रमक झालाय. शॉट में दम है, बंदे में भी दम है. कमाल का स्ट्रोक. स्ट्रेट हिट खेला, मिड ऑफ पर फील्डर है, फंबल हुए, 1 रन मुकम्मल हुआ. भावेश पवार को स्ट्राइक एंड पर मौका मिला है. भावेश पवार के पहले ओवर में 24 गए थे, वो रन तो वसूल करेंगे. काफी अच्छे बल्लेबाज है, लेकिन बनता हुआ स्कोर 16 पे 2. ओबी मेघराज 7 पे पहुंचे. भावेश 1 पर खेल रहे
और इससे पहले पवन केने का विकेट जाना, संदेश केने का रिटायर हर्ट होना, मैं कहूंगा कि ये बातें गोरसेबर्ग के लिए माइनस पॉइंट रही। भावेश पवार जानते हैं कि प्लस पॉइंट में बल्लेबाजी होनी चाहिए और साझेदारी मेघराज के साथ बहुत ही महत्वपूर्ण होगी। लेकिन सामने विनीत माली बेस्ट गेंदबाज और भावेश पवार बेस्ट बल्लेबाज, भिवंडी की दो ताकतवर टीमें और दो सबसे स्टार खिलाड़ी आमने सामने। बॉल तयार, आता दिशा भरकटले तर राऊंड लेग बोल्ड करायचं होतं. विनीतच्या रिॲक्शन्स तुम्ही पाहू शकता. प्रचंड जिद्दी खेळाडू आहे विनीत माळी. आणि ज्या 24ची तू चर्चा केली भावेश पवारनं खर्च केला, आत्ताच झालेली देवगडची स्पर्धा आणि सिंधुदुर्गात जाऊन सुपर ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 24 धावा बनवून आपल्या टीमला जिंकवलं होतं भावेश पवारनं. 68 रनचेस. आता फटका फसलाय, विनीत आहे तो मुनकीन, बॉल हवे टिपलाय, झेल संपलाय खेळ. भावेश पवार परतलाय माघारी आणि मानकोली सुपर 5च्या दिशेनं करतीय वाटचाल. म्हणून तर म्हणालो नावामध्ये सगळं काही आहे. ग्रामदेवताच्या आशीर्वादानं आणि एकवीरा मातेच्या आशीर्वादानं टीम खेळते. चौथा हिरवा, एकवीरा मानकोली लिव्हिंग टॉप. जहां मसले होते बड़े वहां पर विनीत भाई होते खड़े। अंडर 22 22 साल की उम्र इस गेंदबाज की है। छोटी उम्र में बड़ा कारनामा, अनोखा रिकॉर्ड इस गेंदबाज ने हमेशा किया है। विनीत माली ऑन फायर, पैसा वसूल मैच। अगदी युवा शक्ती, युवा टेम्परमेंट पाहायला मिळाले विनीतच्या माध्यमातून. ठीक. फ्लड लाईट्स ऑन करून घ्या. मी लक्ष वेधन फ्लड लाईट्स आला लवकरात लवकर ऑन करून घ्या. अगदी नव्या उमेदीनं गोलंदाजीची आपण आखणी पाहतो. अंडर फ्लड लाईट्स अगदी इथे ऑन होत आहेत. अगदी निखळ प्रकाश झोतामध्ये हे पुन्हा एकदा या लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळेल. नव्या उमेदीनं गोलंदाजीची आपल्याला पूर्णपणे खेळी पाहायला मिळते. विनीत माली ऑन फायर. फिक्र चिंता चेहरे पर जरूर है, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या। चिंता है गोरसेबर्ग के खेमे में कि अब ये रन चेस करने के लिए क्या मेघराज और किशोर मुकादम अपना पूरा जोर देंगे और देना ही पड़ेगा। लेकिन विनीत ने करके दिखाया। मैंने शुरुआत में कहा था बेस्ट वर्सेस बेस्ट का मैच है। भावेश पवार भी तगड़े के बल्लेबाज, विनीत माली तगड़े गेंदबाज, लेकिन विनीत माली ने बाजी मारी है। 22 साल का ये गेंदबाज अब चमक गया। अगदी बरोबर आहे. वय वर्ष 22, पण सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यानं काम केलं 25, असा मानकोलीचा सुपर डुपर स्टार तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल तर या बॉलिंग ट्रॅकवर रनवे रिदम मध्ये मिस्टेक. सगळ्यात इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे सुपर 5 मध्ये आलेल्या टीमसाठी. लक्षात घ्या 4 ओव्हरच्या समाप्तीच्या आतमध्ये कॅप्टन सर्वांनी येऊन थांबायचं आहे. हा लास्ट अँड ऑफिशियल कॉल आहे. जय हनुमान चामटोली, श्री गणेश मानकिवली, हर्ष श्री 11 जयशंकर चांदई आणि टीम कार्तिक 11 गावदेवी 12-13 नागाव. आणि हा सामना संपल्यानंतर या मॅचचा विजेता भावेश पवार बाद झालाय. सूरजची विकेट गेली आहे, पवनची गेली आहे. मेघराज बॅटिंग ट्रॅक वरती एका षटकाराच्या मदतीने खेळतोय. किशोर आहे, मात्र अजूनही हे विसरून चालणार नाहीये. मेघराज, किशोर, संदेश ज्याला हवं तेव्हा कधी बॅटिंगला येऊ शकतो, कारण ते रिटायर हर्ट झालेत. 18ला विकेट गेले, 3 षटकं संपली आहेत, 2 नंतर जे कमबॅक केलं ना गोरसईनं, त्याच्यामुळे ते अजूनही मॅच मध्ये आहेत. बट सुरुवातीला डोकं वर काढून चौथा हिरवा मानकोलीनं दिला नाहीये. एक 5 मिनिटं अंपास मॅच थांबवायची आहे. आपण सगळं जे आपलं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आणि त्या सोबतीनं DJ आणि ऑनलाईन जे प्रक्षेपण आहे ते थोडं ट्रान्सफर करतोय. तोपर्यंत ड्रिंक ब्रेक आपण कंप्लीट करून घेऊयात. आणि चला लगेचच प्लेयर्स डगआउटमधनं खेळाडू आणि फिल्डिंग टीम या दोघांसाठी पाणी घेऊन गोरसई तुमच्या प्लेयर्सना जायचं आहे. धन्यवाद. ड्रिंक टाइम पाहायला मिळतो.
हॅलो माईक चेक. चला मॅच आपण 1-2 मिनिटांमध्ये लगेच सुरू करतोय. LED स्क्रीन जी वॉल आहे ती लगेचच सुरू करायची आहे. स्क्रीन जी मोठी आपली ऑपरेटर इलेक्ट्रिशियन आपण त्वरित LED वॉल सुरू करायची आहे. चला आपण ऑनगोईंग मॅच मध्ये जाऊयात. 18 धावा झालेत, विकेट गेले 3, टार्गेट 68 धावेचं. आणि महत्वाच्या काही सूचना मगाशी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. पुन्हा एकदा सांगतो, जय हनुमान सामटोलीचे कॅप्टन, श्री गणेश मानकिवलीचे कॅप्टन, श्री कार्तिक 11 कासगावचे कॅप्टन, सॉरी तिकडे करेक्शन करूयात, कासगावला पराभवाचा धक्का दिला हर्षश्री 11 जयशंकर चांदईनं. सामटोली मानकिवली हर्षश्री 11 जयशंकर चांदई आणि त्यानंतर गावदेवी 12-13 नागाव या टीमचे कॅप्टन आणि या मॅचचा विजेता नॅन्सी 11 मानकोली किंवा साई 11 गोरसईब. 1, 2, 3, 4, 5 अशा सुपर 5 मध्ये 5 टीम असतील. सगळ्यांचं लक्ष सुद्धा, सुपर 5 मध्ये 5 टीम असतील. 1-2 ची मॅच होईल, 3-4 ची सेकंड मॅच होईल आणि स्वतः कॅप्टन चिट्टा उचलतील. ज्याच्या हातामध्ये 5 नंबरची चिठ्ठी येईल ती टीम सुपर 3 ला जाणार. आणि जेव्हा सुपर 3 सुरू होईल 2 टीम मॅच जिंकून येतील. 1-2 मधनं 1, 3-4 मधनं सेकंड. त्या 2 टीम मध्ये बॉल आउट केला जाईल. प्रत्येक टीमला 5 चान्स बॉल आउट साठी दिला जातील. त्यामध्ये जास्त स्कोर करणारी टीम थेट मेगा फायनल खेळताना बॉल आउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या टीमला 5 नंबरची चिठ्ठी अर्थातच बाय सुपर 5 मध्ये मिळाली आहे ती टीम बॉल आउटला पार्टिसिपेट करणार नाही. तुम्हाला सेमी फायनल कंपल्सरी बॉल आउट लूज होणाऱ्या टीम सोबत खेळावी लागेल. 10 टू व्हीलर मोटर बाईक आहेत, 80 संघ आहेत. 80 संघातून टीम मध्ये सर्वाधिक स्कोर करणारा प्रत्येक टीमच्या एका खेळाडूला ज्याचा पॉइंट स्कोर जास्त असेल, मग तो बॅट्समन असू द्या, बॉलर असू द्या, ऑलराऊंडर असू द्या, ज्याचा सर्वाधिक स्कोर असेल त्याच्या नावावरती एक टू व्हीलर मोटर बाईक अशा 10 टू व्हीलर्स आपण देतोय. आणि त्यानंतर अगदी महत्वाची अजून एक अनाउन्समेंट, ज्या 10 प्लेयर्सला टू व्हीलर मोटर बाईक मिळतील त्यांच्या व्यतिरिक्त मालिकावीरासाठी फ्रीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन त्यांच्यासाठी LED टीव्ही. मात्र ज्या 10 खेळाडूंना 10 मोटर बाईक मिळणार आहेत त्यांना व्यतिरिक्त आपण जे नंतर 3 लीडर, विकेट टेकर बॉलर, सर्वाधिक स्कोर करणारा बॅट्समन आणि सर्वाधिक ज्याचा टॉप स्कोर असेल तो या टुर्नामेंट मधील मालिकावीर, बाईक मिळालेल्या खेळाडूंच्या व्यतिरिक्त त्यांना फ्रीज आणि 2 LED टीव्ही देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि ज्या प्लेयरला अगदी टू व्हीलर मोटर बाईक मिळेल तुमचे 13,000 रुपये विनिंग प्राइज मधनं आजच कट केले जातील. उद्या लगेचच आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं लाईट बिल हे 3 डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला उद्या यायचंय. लगेचच उद्याच्या उद्या तुमच्या टू व्हीलर मोटर बाईक पासिंग करून दिल्या जातील. जे तुमचे 13,000 रुपये आम्ही कट करतोय ते ऑर्गनायझर साठी नाही, तुमच्या टू व्हीलर मोटर बाईकच्या पासिंग फीस साठी ते 13,000 रुपये तुमचे कट केले जातील. धन्यवाद. मॅच सुरू करूया अंपायर्स. लेट्स प्ले. तर तत्काल पुन्हा एकदा लढतीचा इथे शंखनाद पाहायला मिळेल. 18 धावा धावपटलावधी बनतायत. 3 गडी बाद. ही काहीशी बिकट स्थिती पाहायला मिळते. पल्ला जर पाहिला तर मोठा गाठायचा आहे. अगदी जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 68 धावसंख्या. आणि सुरुवातीच्याच कालखंडामध्ये जे 3 गडी मात्र गारज झाले यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल. करंट रन रेट जर पाहिला तर 9.00 सरासरीनं हे गाठायचं आहे. आणि रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 16.67 सरासरीनं या धावा बनवाव्या लागतील. रोमांचक मैच, खुद को इतना मजबूत बनाओ कि हालात भी हार मान जाए और ये मुकाबला उसी अंदाज में पेश हो रहा है. मेघराज किशोर क्या एवं जोड़ी बनेगी? सामने गेंदबाजी मार्ग पर तैयार है बॉलर. 18 पे 3, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. 18 गेंदें यहाँ पर मात्र बची है. मैच ऑन. बेहतरीन प्रदर्शन करना होगा बल्लेबाज को और मैं कहूंगा कि सर्वश्रेष्ठ प्रदर्शन की आवश्यकता है. फुल लेंथ की बॉल सामने, लॉन्ग ऑफ पिक गैप में. ओ व्हाट अ फील्डिंग, व्हाट अ कैच ऑफ द मैच. विनीत माली आज भावेश पवार का कैच पकड़ा है. किशोर मुकादम को भी आउट किया. A1 क्वालिटी की फील्डिंग.
फील्डिंग लाइक जॉन्टी रूट्स, दुनिया के सर्वश्रेष्ठ खिलाड़ी है फील्डिंग में, मुझे उनकी याद आई है। देखिए सुपरमैन कैच। मला ना आज विनीतच्या ह्या कॅच नंतर भिवंडी प्रीमियर लीग मध्ये 1 बॉल 5 ची गरज असताना विनीत माईनं टिपलेला झेल त्याची आठवण झाली. कम्प्लिटली त्याची कॉपी पेस्ट होती. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय जनार्दनजी कोळंबे साहेब, सरपंच चांदई, त्याच वेळेला रामदासजी भोईर साहेब, माजी सरपंच चांदई, आणि त्याच वेळेला समाजसेवक संजयजी थेर साहेब, संजयजी कोळंबे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या साथीला नरेशजी कोळंबे साहेब पत्रकार यांना विनंती असेल, साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत आहे, आपण यावं व्यासपीठावरती, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. मेहनत करणाऱ्यांवरती नशीब फिदा होतं ना, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे या स्पर्धेमध्ये चांदई. फटका फसलाय, हा देखील विकेट धोक्यात आहे ऋषभ पवार, आणि तो देखील चाललाय बॅक टू डग आउट आणि लागलाय 18 वरती हा 5वा धक्का. मागचा टिपलेला विनीत माईनं झेल, त्यानंतर वैभव माई लगातार 2 विकेट काढतोय. पहिल्या षटकात देखील त्यानं 1 काढली आहे, धावा खर्च केल्या होत्या 7, आणि आतापर्यंत वैभवच्या खात्यात सूरज केने, किशोर मुकादम, ऋषभ पवार या विकेट ऍड झालेत. पुढचा बॉल त्याचा हॅट्रिक बॉल आहे रोशन सर. अगदी वारंवार विकेटचं बदल पाहायला मिळतं. अगदी 5 गडी बाद ही बिकट स्थिती पाहायला मिळते घोरसईची, परंतु क्रिकेटची द्वारकाय म्हणून घोरसई या संघाकडे पाहिलं जातं. अजून पल्ला मोठा गाठायचा आहे, दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. जो प्रवास सध्या घडीला हार्बर लाईन झालाय तो आता मात्र बुलेट वेगानं, बुलेट स्थितीमध्ये घोरसई संघाला धावा या बनवाव्यास लागतील. सद्यस्थितीला बिकट स्थिती, 18 धावा 5 गडी बाद. ओमकार सर देखिए शुरुआत 0 से होती है, हर इंसान पहले 0 होता है, कोशिश करता है, ट्राई फेलियर के बाद वो कामयाब होता है और बड़ा बन जाता है. 0 से हीरो का सफर हाई टीम ने तय किया है. क्या वो सफर तय कर पाएगी गौरसईब? आधी टीम मैदान से बाहर गई, आधी टीम बची है. टोटली 18 पे 5, रिक्वायर्ड 18.75 ऑन हैट्रिक बॉल. ऑन हैट्रिक बॉल, 3 बॉल 3 विकेट, कैच इट कॉल, हैट्रिक कंप्लीट. वैभव माली ऑन फायर, ये नाम सुवर्ण अक्षरों में लिखा जाएगा. सबसे बड़े मुकाबले में सबसे बड़ी उपलब्धि हासिल की इस गेंदबाज ने. अनक्रेडिबल, इनक्रेडिबल मुकाबला और अनस्टॉपेबल गेंदबाजी. रक्तरंजित खेळ, सर्वात मोठा रणकंदन, काय दमदार वैभवशाली गोलंदाजी दाखवली आहे. वैभव माली ऑन फायर, 3 फलंदाजांच्या खेळीची कत्तल. काय म्हणशील ओंकार, ज्या पद्धतीनं वैभवनं सद्यघडीला गोलंदाजीच्या माध्यमातून आग ओकली आहे. ग्रेट ग्रेट बॉलिंग म्हणून म्हणालो ना, 65 जर बनले प्रेशर क्रिएट होईल, ते झालंय. एकटा भावेश पवार, एकटा पवन केने मॅच रोज जिंकून देऊ शकत नाहीये. गोरसई नो डाऊट एट ऑल खूप चांगला संघ, खूप चांगला. अनेक सारे चाहतात. गोरसईची मॅच कधी आहे हे प्रश्न, आणि गोरसई मैदानावरती उतरली की त्यांना पाहणाऱ्यांची गर्दी अफाट आहे. आणि आज मानकोलीला माहिती आहे आपण देखील त्याच कॅलिबरच्या, त्याच ताकदीच्या टीम होत. आज आपल्याला फेम पाहिजे, अर्थातच नाव पाहिजे, तर आजचं क्रिकेट चांगलं पाहिजे, आणि ते दाखवलंय. वैभव माईनं हॅट्रिक काढली आहे विकेटची, 18ला 6 बाद, आणि आता रोहन बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतो. लक्ष खूप लांब गेलंय. अगदी एक नव्हे तर 2 विकेट्स हॅट्रिक ज्या काढून पूर्णपणे गाठलेत. अलीकडच्या कालखंडामध्ये सुद्धा वैभवनं पहिली विकेट हॅट्रिक्स ही हासिल केली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा आजच्या या रात्रीमध्ये वैभवनं दुसऱ्यांदा विकेट हॅट्रिक संपन्न केली आहे. जी बिल्कुल, जमीन से फलक तक, फलक से आसमान तक पहुंचना है तो मेहनत तो करनी पड़ेगी. हवा में गेंद, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा है. अजिंक्य रहाणे स्टैंड में मच नीडेड 6 जिसकी बेहद जरूरत थी गोरसई टीम को, ये बड़े शॉट की. नाही, हारलो तरी चालेल, लढतोय ना मेघराज केने, ते महत्वाचं आहे. हे येणारं गोरसईच्या क्रिकेटचं फ्युचर आहे. आणि म्हणून म्हणतो ना की गोरसई हारू दे जिंकू दे, त्यांचे फॅन्स का त्यांना सपोर्ट करतात. ही टीम लॉयल आहे आपल्या फॅन्स सोबत, आपल्या क्रिकेट सोबत, आपल्या टीम, आपल्या ड्रीम सोबत. 25 धावा धावफलकावर, विकेट गेलेले 6, अजूनही 1 बॉल बाकी आहे वैभव माहीचा. मॅच मध्ये पूर्णपणे सध्या पकड आहे, कारण करंट रन रेट 8.82, रिक्वायर रन रेट 19.85, जवळजवळ 19च्या पुढे प्रति षटकामागे. 13 मध्ये 43 पाहिजे. आणि रोशन पाटील सर आपल्या सोबत आहेत. खरं तर एक असं नाव
उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं. इथे अजून एक मोठा फटका आलाय. मॅच ऑन झाली आहे. खेळाडूंनी तिकडे झेल टिपलाय. ऐवा झेलसाठी 500 फक्त खेळाडूंच्या व्यतिरिक्त. तर मग चांदईकर म्हणत असतील काश ये टी शर्ट पहन के आज थोडे टाइम के लिए नहीं आया होता. आणि इथे आला षटकार. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 37 धावेची गरज आहे. बॅटचा कॉल मैदानावरती केला जातो. प्लस डगआउट मधनं अंपायर्स परमिशन घेऊन तुम्ही तिकडे जाऊ शकता. अगदी गोरसईच्या मेघराज या फलंदाजाची मेघ गर्जना सध्या घडीला पाहायला मिळते. 3 फलंदाज या षटका दरम्यान कोसळल्यानंतर आता सध्या घडीला जर समीकरण पाहिलं 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता आणि ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा या लढतीमध्ये निश्चितच आहे. नाही, माणसाचा स्वभावाना सूर्यासारखा समुद्रासारखा पाहिजे. सूर्याला ना उगवण्याचा ना मावळण्याची लाज, समुद्राला ना भरतीची ना ओहोटीची लाज. रोशन पाटील सरांचा स्वभाव देखील तसाच आहे. खरं तर अनेक सीआरचे ते मालक आहेत, स्कोडा कारचे ओनर आहेत. मात्र जेव्हा ॲज अ कॉमेंटेटर ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातात, खरं तर खूप सुंदर माणुसकी त्यांच्यामध्ये आहे. जसं राहुल चव्हाण सरांना आपण पाहतो, मच्छिंद्र पाटील सर आपल्या सोबत आहेत, आज जयेश भोसले सरांना आपण पाहताय. आणि त्या सोबतीनं जर आपण पाहिलं तर बाबूशाह आज आपल्यासोबत जॉईन झाला. बाबूशाहनं काल खूप सुंदर कॉमेंट्री केली. ठाणे रायगडच्या मॅचमध्ये हिंदी भाषेतनं जरी तो करत असला, त्याच्या शेरशायरांना अंदाज नाही, एक वेगळी मजा आली कालच्या ठाणे रायगडच्या मॅचमध्ये. जयेश भोसले सर, मच्छिंद्र पाटील सर, खूप एक वेगळा खरं तर सामना उंचीवरती नेण्यामध्ये समालोचकांचा देखील तितकाच मोठा हातभार होता. काल काय क्रिकेट दाखवलं रायगडनं. अभिनंदन तुम्ही समालोचकांचं, कारण तुम्ही देखील रायगडला बिलॉंग करताय. मच्छिंद्र पाटील सर देखील आहेत, बाबूशाह देखील, त्यांचं देखील करू आपण विशेष कौतुक. 31-6 कॉम्बॉक्स मध्ये आता आवाज आपण ऐकत. प्रवीण आणि त्या सोबतीनं रोशन आपल्या सोबत. 12 मध्ये पाहिजे 37. 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता. 2 संघ ताकदीनं इथे खेळताना पाहायला मिळतील. 2 संघांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन हे जारी केले जाईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. सौरभ अलीकडचं षटक पाहिलं तर अगदी गोलंदाजांनी उत्तमरित्या गोलंदाजी साकार केली आणि आता येतोय सौरभ. 12 गेंद पे 37 की आवश्यकता है. चौथा हिरवा मानकोली बॉलिंग ट्रैक पर सौरभ. गोरसे ब की बल्लेबाजी के लिए रोहन और मेघराज. बैटर तैयार. परफेक्ट यॉर्कर ऑफ स्टिक पर, यॉर्कर गेंद, परफेक्ट बॉल, सरप्राइज डिलीवरी बल्लेबाज रोहन के लिए. इंप्रेसिव बॉलिंग परफॉर्मेंस. 11 बॉल पे 37 की आवश्यकता है. पैसा वसूल मैच रोशन किया गोरसे ब के बल्लेबाज पवन के ने. भावेश संदेश आउट होने के बाद क्या वापस फिर भी गोडसे ब जीत पाएगी, क्योंकि 11 के 11 धुरंधर काफी जबरदस्त है. अगदी मॅच काहीशी बनताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेनं सेट ड्राईव्ह खेळण्याचा आपण प्रयत्न पाहिला आणि जलद गतीने ही धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. ज्या पद्धतीने प्रवीण सर 4थ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू मेघराजनं मेघगर्जना साध्य केली आणि आता मात्र रोहनच्या साथीने एक चांगली भागीदारी इथे रचणं गरजेचं असेल टीम गोरसईला. बिल्कुल, मन के जीते जीते, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर ये धिक्कार. लड़ना जरूरी है. गोरसे टीम लड़ रही है मानकोली के खिलाफ, क्योंकि मैच हारते हारते भी कई टीम जीतती है और जीतते जीतते हारती भी है. 10 बॉल 36 रन, 1 बॉल पे 6 बनते, 6 बॉल पे 36 बनते, 10 पे 36 चेस हो भी सकते. क्रिकेट है, आप इसमें भविष्यवाणी नहीं कर सकते. गेम चेंजर बल्लेबाज चाहिए. एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल. विजयाच्या समीप जाण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर गोरसईला मुंह तोड जबाब हा द्यावाच लागेल. ज्या ठिकाणी फक्त एकच धाव, त्या ठिकाणी अगदी जलद गतीने या धावा इथे चोरल्या जात आहेत. ज्या पद्धतीनं डोळ्यांमधून सुरमा चोरावा, त्या पद्धतीनं अगदी 2 धावा जलद गतीनं इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा समीकरण पाहायला मिळेल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता टीम गोरसई बला. मेघराज ऑन स्ट्राइक. 6 बॉल पे 21 रनों की पारी और मेघराज के बल्ले से 3 छक्के लगातार हमने देखे और बल्लेबाजी में 21 रनों की पारी. ये बल्लेबाज तगड़ा बल्लेबाज बच्चा है. मैच फिनिशर बन भी सकता है. प्रभावशाली बल्लेबाज है और फास्ट एंड फ्यूरियस है. 9 बॉल 34 की आवश्यकता. खिताबी मुकाबला, महामुकाबला और यूट्यूब पे बहुत सारे दर्शक जुड़े, सभी का स्वागत करूंगे क्योंकि A1 क्वालिटी का मुकाबला है. भिवंडी की 2 दादा टीम मैदान के अंदर. अगली बॉल फुलर लेन की बॉल है. अंपायर कह रहे कि व्हाइट बॉल. खराब गेंद यहां पर. शायद बल्लेबाज कोशिश करते रोशन, फुल टॉस थी
ये छक्का भी जा सकता था फाइन लेग पर। अगदी दबाव तंत्र चढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. दबाव फक्त दबाव पाहायला मिळतो, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पुढच्या दिशेनं मार्गक्रमण करावं लागेल गोरसाई बैला. आणि सध्या घडीला फलंदाज बॅटिंग मार्क वरती पूर्णपणे आगीचे आगोंब इथे उसळेल का हे पाहावं लागेल. सुंदररित्या फटका, अजून एक भ्याड हल्ला आलेला, हा दर्जेदार चौकार. मेघराज का बल्ला आग उगलता हुआ 7 गेंद 25 की पारी, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर आता हुआ लॉफ्टेड पॉइंट पर बॉल खोद के निकाला ओवर द पॉइंट, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा पार, 4 रनों के लिए अफलातून बल्लेबाजी. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कहीं पे मत जाइए. और पिक्चर दिखाने वाला हीरो मेघराज मैदान के अंदर है, वन मैन शो बल्लेबाजी कर रहा है. एक था टाइगर रोशन, आपने सुना था, वो बल्लेबाज यहाँ पर शुरू है. हार नहीं मान रहे गोरसाई, क्योंकि मैंने कहा था 11वां बल्लेबाज भी चेस करने की ताकत रखता है, लेकिन मानकोली चाहते एक हाथ डॉट गेंद, एक हाथ सफलता इस मुकाबले में वापसी करके दे. एक वेगळ्या उमेदीनं सध्या घडीला हा फलंदाज फलंदाजी साकार करतो आणि एक चांगली उमेद पाहायला मिळते. ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधी हरू शकत नाहीये आणि त्या दर्जाची उमेद या खेळाडूमध्ये पाहायला मिळते. नाव आहे मेघराज, ज्याचं आधी राज सध्या घडीला साकार होतोय. सुंदररित्या हा फटका, 2 धावा सप्लाईनं प्राप्त करण्याचे प्रयत्न राहिले, परंतु इथे हा खेळाडू घरामध्ये घर वापसी करतोय की नाहीये हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट. आणि 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. लास्ट बॉल, 7 बॉल 27 की आवश्यकता है. एक हाथ बड़ा स्ट्रोक चाहिए गोरसाई को. आखिरी बॉल पर उम्मीदें जग उठेगी, उम्मीद पे दुनिया कायम है. क्या मेघराज वो बड़ा स्ट्रोक मार पाएंगे आखिरी गेंद पर? 8 गेंद पे 27 की धुआंधार पारी खेली है मेघराज ने. टीम को 7 बॉल 27 चाहिए. हाई वोल्टेज ड्रामा, कमाल का मुकाबला. इस मुकाबले ने कोहराम मचाया है और इस मुकाबले में जीत का फॉर्मूला बनाया. फास्ट बॉल, अंपायर फिंगर गोज अप, इट्स आउट. बड़ी उम्मीद, बड़ा चिराग बुझ गया गोरसाई के लिए. मेघराज की पारी समाप्त. लगता हुआ सबसे बड़ा झटका. 1 सेकंड एक्शन रिप्ले. विकेटों के बीचों बीच पाए गए. मेघराज अक्रॉस द लाइन पहले थे और इनका एक पाव विकेटों के बीचों बीच. LBW. ठीक. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे माजी अध्यक्ष आगरी संघटना नेरळ कर्जत, माजी जिल्हा परिषद सदस्य नेरळ, आदरणीय माननीय सन्माननीय रावराम हिराजी जाधव साहेब यांचं आगमन आपण पाहत आहोत. सावळाराम हिराजी जाधव साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. माजी अध्यक्ष आगरी संघटना नेरळ कर्जत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नेरळ यांचं आगमन आपण या कार्यक्रमाप्रसंगी, या स्पर्धेच्या प्रसंगी पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. 6 बॉल 27 रनों की आवश्यकता है. रोशन, मुझे एक मैच यहाँ पर याद आया. 2016 T20 विश्व कप वेस्ट इंडीज बनाम इंग्लैंड के बीच में मुकाबला हुआ था. मैदान में 7वें नंबर के बल्लेबाज उतरे थे कार्लोस ब्रेथवेट, और कार्लोस ब्रेथवेट ने जब 6 बॉल पे 24 की जरूरत थी तब उन्होंने 4 छक्के लगातार मारे थे. 2016 का विश्व चषक वेस्ट इंडीज टीम ने जीता था और इंग्लैंड टीम खून के आंसू रोई थी. मात्र 10 गेंदें खेली थी कार्लोस ब्रेथवेट ने. इतिहास की सर्वश्रेष्ठ पारी थी. यहाँ पे इतिहास की सर्वश्रेष्ठ पारी गोरसाई के बल्लेबाज रोहन को खेलनी है. रोहन बाहुबली नजर आ रहे हैं मुझे. मसल पावर उनके पास है. अगर इनके पास टाइमिंग हो तो ये 27 चेस भी हो सकते. नक्कीच तसाच रेकॉर्ड ब्रेक खेळ हा साकार करावा लागेल. बॅटिंग मार्क वरती बाहुबली खेळी साकार करण्याच्या बेतामध्ये काढूला पाहिलं, परंतु बाटची गडा लागलेला अजून एक करारा दे धक्का. गोरसाई बैला झटका क्रमांक 8 रॉयल थाट. लास्ट 2 विकेट. रोहन बैटकेट के सहारे मैदान से बाहर. नहीं मिला भाग्य का सहारा, बल्ले का किनारा. और अभी तक मानकोली की बात करें रोशन, एक भी कैच नहीं छूटी है, एक भी खराब फील्डिंग नहीं हुई, क्योंकि जिस अंदाज में विनीत माली ने भावेश पवार का कैच लिया, इससे पहले आपने देखा एक और विकेट लिया, वो लाजवाब था. फील्डिंग कमाल की है मानकोली की. आज बहुत इंप्रेस किया फील्डिंग में. बेस्ट मोमेंट दिखा मुझे. जब भी गेंद किसी भी खिलाड़ी के पास गई उन्होंने पकड़ा है कैच, उन्होंने कोई मौका नहीं दिया गोरसाई को. अगदी गुड फील्डिंग, अटॅकिंग फील्डिंग पाहिली. अगदी फलंदाजांना रोखून धरलं
आणि अतिशय कठीण झेल मानकुलीच्या माध्यमातून पकडले गेले आणि याचंच कारण की काय विजयाच्या समीप जाण्याचा हा प्रयत्न मानकुली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सध्या घडीला आलेली एक सिंगल रन धावसंख्या अगदी पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचतोय 42 या धावसंख्येवरती समीकरण. 4 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता टीम गोरसई बला. मुकाबले में एक और टर्निंग पॉइंट था संदेश केने का रिटायर हर्ट होना. कप्तान संदेश केने रिटायर हर्ट नहीं होते तो थोड़ा बेनिफिट होता गोरसेबा के लिए, क्योंकि तगड़ा बल्लेबाज था वो. लेकिन नसीब खराब है, आज शायद रिटायर हर्ट होना टीम के लिए बहुत मुश्किलें बन चुकी है. 8 विकेट गए हवा में, 9वें विकेट की तलाश. मिड ऑफ लॉन्ग ऑफ से आए, गुड कैच. आखिरी विकेट बचे गोरसेबा के खाते में. विकेट थैंक यू. मैच फिनिश गोरसेबा ऑल आउट, क्योंकि संदेश केने रिटायर हर्ट थे. 9 विकेट यानी 10वां विकेट था संदेश केने का. 3 बॉल पे 26 की जरूरत थी और 26 रनों का टोटल लीड रखने के बाद मान कोहली ने यह मुकाबला जीता है. अभिनंदन मान कोहली, जबरदस्त परफॉर्मेंस के साथ आपने खेल दिखाया एंड ऑल द बेस्ट टीम गोरसेबा. यू प्ले वेरी वेल एंड यू प्लेड क्वालिटी क्रिकेट.